नमस्कार, पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। महाराष्ट्र पोलीस दलातील राज्यातील 300 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या तर 120 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत। राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून 27 सहाय्यक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीपात्रात 2 मुली आणि एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। अवंतिका पाटील, कावेरी मुनेश्वर आणि चेतन काळबांडे अशी मृत मुलांची नावे आहेत। मुळशी पॅटर्न या चित्रपटातून लोकप्रिय झालेले अभिनेते म्हणजे संजय परदेशी नेहमी सामाजिक विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतात। सध्या पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरणावर पिट्याबाई संतापल्या आहेत। जालना येथून श्री हरी कृष्णा मुजुमले या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले होते। अपहरणकर्त्यांनी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती। पोलिसांनी काही वेळातच अरबाज शेख, राहुल गेरुवाल आणि वर्मा नावाच्या युवकासह 3 मुसक्या आवळल्या आहेत। फेसबुकच्या माध्यमातून मैत्री, प्रेम आणि विवाह झालेल्या युवतीची सासरच्या मंडळींनी हत्या केल्याची घटना घडली आहे। याबाबत मृत युवतीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। नीट पेपर घोटाळा प्रकरणी लातूरमध्ये आतापर्यंत 4 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 9 विद्यार्थी संशयाच्या भोवऱ्यात आहेत। बीड जिल्ह्यातील केजजवळ झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 3 जखमी झाल्याची घटना घडली आहे। अपघातग्रस्त हे आंध्र प्रदेशातील असल्याची माहिती पुढे आली आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। पुणे शहरात संगनमत करून खोटे व बनावट दस्तावेज तयार करून एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। येरवडा कारागृहात प्रतिस्पर्धी गटाला माहिती दिल्याच्या संशयातून 3 एका कैद्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 3 कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुणे शहरात दारूच्या नशेत वेगाने कार चालवून 2 जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला आहे। यानंतर मृत युवकाची आई संतप्त झाली असून माझ्या मुलाचा जीव घेणाऱ्याला फाशी द्या अशी मागणी केली आहे। अधिक माहितीसाठी पोलीस काकाला जरूर क्लिक करा आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।